जीवनात गती आणि स्थिरता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, नाही का? पण या दोन्हींमध्ये संतुलन कसं साधायचं हाच एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपण आज समजून घेणार आहोत. जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात स्मार्ट स्टडी महाराष्ट्र बोर्ड. विचार करा, आपलं आयुष्य म्हणजे ना एका गाडीसारखं आहे आणि या गाडीला दोन चाकं आहेत. पहिलं चाक आहे स्थिती आणि दुसरं आहे गती. आता लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले काय म्हणतात की स्थिती म्हणजे काय, तर जीवनातलं स्थैर्य, एक प्रकारची शांतता, आणि गती म्हणजे पुढे जाण्याची, प्रगती करण्याची ऊर्जा. आणि जेव्हा या दोन्ही चाकांमध्ये म्हणजे स्थिती आणि गतीमध्ये एक परफेक्ट बॅलन्स असतो ना, तेव्हाच आपल्या आयुष्याचा प्रवास खरा अर्थपूर्ण होतो. बरं, मग ह्या पाठाचं जे शीर्षक आहे वेगवशता, याचा नेमका अर्थ काय होतो? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वेगाच्या पूर्णपणे आहारी जाणं. म्हणजे जेव्हा वेग आपली गरज राहत नाही, तर ती एक सवय किंबहुना एक व्यसन बनून जाते, त्या स्थितीला लेखक वेगवशता असं म्हणतात. आणि हे लक्षात घ्या, लेखकांनी याला एक विकृत प्रवृत्ती असं म्हटलंय, म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. तर आता आपण या पाठाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे मुख्य विचाराकडे येऊया. लेखक आपल्याला गतीचे दोन प्रकार सांगतात आणि यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला प्रकार आहे आवश्यक गती आणि दुसरा आहे अनावश्यक गती, ज्यालाच त्यांनी विकृती असं म्हटलं आहे. या दोन्ही प्रकारच्या गतीमध्ये म्हणजे आवश्यक आणि अनावश्यक गतीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे बरं का. बघा, जी आवश्यक गती असते ती काय करते? ती आपली कार्यक्षमता वाढवते, आपला वेळ वाचवते आणि आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. पण याच्या अगदी उलट अनावश्यक वेग काय करतो? तो फक्त आणि फक्त मानसिक ताण वाढवतो, अस्वस्थता निर्माण करतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की ही प्रगती नाहीये, तर ही अधोगती आहे. म्हणजे आपण पुढे नाही तर मागे चाललोय. आणि याच मुद्द्यावर लेखकांचं एक वाक्य अगदी परफेक्ट बसतं. ते म्हणतात, दिशाहीन गती ही अधोगती ठरते. किती खरं आहे हे विचार करा. समजा एखादा विद्यार्थी आहे, तो फक्त पुस्तकं पटापट वाचून संपवतोय, खूप वेगाने अभ्यास करतोय, पण त्याला त्यातलं काहीच कळत नसेल तर त्या वेगाचा काय उपयोग? ती झाली दिशाहीन गती. आणि म्हणूनच ती प्रगती नाही तर अधोगती ठरते. म्हणजे जर आपल्या वेगाला काही उद्देशच नसेल, काही दिशाच नसेल, तर तो वेग पूर्णपणे निरार्थक आहे. आता या वेगवशतेच्या विषयाला धरून लेखक आपलं लक्ष वाहनांकडे वळवतात आणि एक खूप महत्त्वाचा, अगदी मूलभूत प्रश्न विचारतात. ते विचारतात की ही जी वाहनं आहेत ती आपलं साधन आहेत की साध्य? म्हणजे ती आपली कामं पूर्ण करण्याचे एक माध्यम आहेत की वाहनं चालवणं हेच आपलं अंतिम ध्येय बनलं आहे? पण मग प्रश्न पडतो की लोक असं का करतात? म्हणजे गरज नसतानाही वाहनांच्या वेगाच्या इतकं आहारी का जातात? ह्यामागे नक्की कोणती सामाजिक किंवा मानसिक कारणं असू शकतात? लेखक आपल्याला याची काही कारणं सांगतात आणि ती खरंच खूप विचार करायला लावणारी आहेत. तर लेखक यामागे मुख्यत्वे 4 कारणं देतात. पहिलं कारण काय, तर खोटी प्रतिष्ठा, म्हणजे महागडी गाडी वेगात चालवून आपली श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न. दुसरं कारण आहे अनावश्यक स्पर्धा, रस्त्यावर गाडी चालवताना दुसऱ्याच्या पुढे जाण्याची ती निरर्थक चढाओढ. तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे पाश्चात्य देशांचं, विशेषतः अमेरिकेचं आंधळेपणानं अनुकरण करणं. आणि चौथं कारण म्हणजे काही काम नसताना उगाचच इकडून तिकडे भटकत राहण्याची सवय. आणि हा जो तिसरा मुद्दा आहे ना, अमेरिकेचं अनुकरण, त्यावर लेखक विशेष भर देतात. ते आपल्याला एक महत्त्वाचा इशारा देतात. ते म्हणतात की अमेरिकेची जीवनशैली जशीच्या तशी उचलणं आपल्यासाठी धोकादायक आहे. का? कारण सोप्पं आहे, तिथली परिस्थिती आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. तिथे 2 शहरांमध्ये खूप जास्त अंतर आहे आणि माणसं कमी आहेत. म्हणून तिथे वेगवान गाड्या ही त्यांची गरज आहे. पण आपल्या भारतात काय परिस्थिती आहे? इथे अंतरं कमी आहेत आणि माणसं प्रचंड आहेत. त्यामुळे तिकडचा वेग इथे वापरणं हे धोक्याचं आहे. बरं, आता या सगळ्या अनावश्यक वेगाचे आपल्या आयुष्यावर काय दुष्परिणाम होतात तेही समजून घेऊया. आणि हे परिणाम फक्त शारीरिक नाहीत, तर मानसिक आणि सामाजिक स्तरावरही तितकेच गंभीर आहेत. या अनावश्यक वेगाची आपल्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. ती पण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर. बघा, शारीरिक स्तरावर काय होतं? आपलं शरीर विनाकारण थकतं. आपल्या मज्जासंस्थेवर, पाठीच्या कण्यावर खूप ताण येतो. आता मानसिक स्तरावर पाहूया. आपलं मन सतत अशांत, बेचैन राहतं. कशातच लक्ष लागत नाही, एकाग्रता पूर्णपणे नाहीशी होते. आणि सामाजिक परिणाम तर आणखीनच गंभीर आहेत. माणसं एकमेकांशी बोलायच्या ऐवजी आपापल्या गाडीत बंदिस्त झाली आहेत. यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा येतोय. लेखकांनी इथे खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा नियम सांगितला आहे. ते म्हणतात की जसा जसा आपल्या गाडीचा वेग वाढतो, तसा तसा आपल्याच शरीरावरचा आणि मनावरचा ताबा कमी कमी होत जातो. म्हणजे बघा, वेग वाढला की नियंत्रण कमी झालं
हे एक व्यस्त प्रमाण आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर मग आता प्रश्न उरतो की या वेगवशता नावाच्या आजारावर उपाय काय? चांगली गोष्ट ही आहे की लेखक फक्त समस्या सांगून थांबत नाहीत, तर ते आपल्याला यावर एक खूप सुंदर आणि महत्त्वाचं म्हणजे व्यावहारिक उपाय सुद्धा सांगतात. आणि तो उपाय आहे गतीला विवेकाची जोड देणं. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी लेखक आपल्याला 4 गोष्टी करायला सांगतात. एक चतुसूत्री कार्यक्रमच देतात असं समजा. यातलं पहिलं सूत्र आहे वाहनाचा वापर फक्त आणि फक्त कामापुरता करा. दुसरं उगाचच विनाकारण प्रवास करणं टाळा. तिसरं सूत्र जवळ कुठे जायचं असेल तर गाडी काढू नका, चालत जा, आरोग्यासाठी उत्तम. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या आयुष्यात फक्त गतीलाच नाही तर स्थिरतेला, शांततेला सुद्धा जागा द्या. दोघांमध्ये बॅलन्स साधा. आणि लेखकाचं हे एक वाक्य तर या पूर्ण पाठाचं सार सांगून जातं. ते म्हणतात, वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, वेळ घालवण्यासाठी नसते. किती सोपं आणि किती खोलवर विचार करायला लावणारं वाक्य आहे, नाही का? वाहनाचा शोध लागला होता वेळ वाचवण्यासाठी, तो वाया घालवण्यासाठी नाही. हे साधं सत्य जरी आपण लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तर शेवटी लेखकांना आपल्याला हेच सांगायचं आहे की जर आपल्याला आपलं आयुष्य तणावमुक्त करायचं असेल, ते खरंच अर्थपूर्ण बनवायचं असेल, तर या वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि हे नियंत्रण कशाने येणार? तर विवेकाने, आपल्या आतल्या आवाजाने, आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने. तर हा पाठ इथे संपवताना लेखकांनी आपल्यासमोर एक प्रश्न ठेवला आहे, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. प्रश्न आहे, आपण वाहनांना वापरत आहोत की वाहने आपल्याला वापरत आहेत? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायला हवं. नक्की विचार करा.